नमस्कार. माझं नाव चारुशीला प्रभाकर महाजन. मी मूळ विदर्भाची आहे, पण सासर अमळनेर तालुका जळगाव जिल्ह्यामध्ये लोण नावाचं गाव आहे. तिथे अमळनेर पासून 17 किलोमीटर एक गाव आहे, दहिवत पातोंडा या सोनखेडी रस्त्यावर. तिथे एक शासकीय माध्यमिक आश्रमशाळा दहिवत, मी आदिवासी विकास विभागाला अधीक्षिका म्हणून आहे. मला एक 10 वर्षाचा मुलगा आहे आणि 3.5 वर्षाची मुलगी आहे. तर माझं प्रेग्नेन्सीमध्ये 30 किलो वजन वाढून गेलं होतं. माझा पहिला मुलगा हा सॉरी सॉरी, पावणे किती 5 किलो. किती तीस म्हणजे? किलो वजन वाढून गेलं होतं. 3? 30. 30? हा, 30. अरे बापरे. 30 किलो वजन वाढून गेलं होतं. 4थ्या महिन्यापासून मी खाली बसणं सोडून दिलं होतं आणि कोणी पण जर बघायचं तर या बाईला जुळे किंवा तिळे असेल असं समजायचे. म्हणजे पावणे 5 किलोचा होता तो. आणि त्यानंतर डिलिव्हरी झाल्यानंतर थोडं सीझर होतं. डिलिव्हरी झाल्यानंतर थोडं 2-4 महिने झालं कमी, पण नंतर मग इतकं फास्ट वजन वाढलं की ते कमी व्हायचं नाही. परत सेकंड प्रेग्नन्सी राहिली डिलिव्हरी झाल्यानंतर, ते पण सी सेक्शन होतं. आणि माझा 24 तास जॉब असल्यामुळे मला इथेच मुक्कामी थांबावं लागतं. आमच्याकडे 350 मुलं मुली आहेत. कंटिन्यू आमचा 24 तास स्ट्रेसफुल जॉब आहे. त्यामुळे मग मला थोडंसं म्हणजे स्वतःकडे लक्ष देणं व्हायचं नाही. 24 तास काम राहायचं. परत एक किंवा 2 मुलं सांभाळणं कठीण होऊन जातं. आमच्या मागे 350 मुलं प्लस माझे 2 होते. आणि 24 तास काम असल्यामुळे झोप व्हायची नाही. स्ट्रेसमध्ये खूप राहायची. आणि सेकंड डिलिव्हरी नंतर मग स्वतःकडे वेळ दिला नाही. परत वाढतं वजन. त्याच्यामुळे इतकं निगेटिव्ह इम्पॅक्ट स्वतःवर होत होता, की मला अक्षरशः म्हणजे झोप यायची नाही. परत मग झोपली कधी तर मग सुसाईडचे विचार किंवा मग असं खूप घर झालं होतं. मुलगा, मुलगी सगळं व्यवस्थित, नवरा व्यवस्थित असतानाही खूप डिप्रेशनमध्ये गेल्यासारखं वाटायचं. परत कोणत्याच गोष्टीमध्ये रस राहायचा नाही. फक्त काम, काम तेवढंच राहायचं. त्यानंतर माझ्या नणंद आहेत, डॉक्टर हर्षल संधानशिव. त्यांनी स्वतःचं 20 किलो वजन कमी केलं होतं. त्या माझ्या मागे लागल्या होत्या, की माझ्या वहिनी घ्या, थोडंसं घेऊन बघा. मला पण असेच गैरसमज होते, की हे प्रोडक्ट घेतल्यानंतर वजन वाढतं आणि नंतर सडनली वजन वाढतं आणि नंतर कमी झालं, की परत वाढायला लागतं ज्यावेळेला, असंच हे होतं. हा गैरसमज होता सगळा. आणि ज्यानंतर मग मी त्यांचं ऐकलं. परत त्यांनी अर्चना मॅडमांचा नंबर दिला. मी वर्कआउट सुरुवातीला सुरू केलं त्यावेळेला माझा 1 महिना कॅमेरा बंद राहायचा. कारण मी स्वतः तेवढा आत्मविश्वास नव्हता, की मी स्वतःला कॅमेरामध्ये स्वतः बघू शकू म्हणून. असं कितीक दिवस असे होऊन जायचे, की मी स्वतः मला आरशामध्ये सुद्धा बघायची नाही. आणि आमचा थोडा ग्रामीण भाग येत असल्यामुळे आम्हाला गावामध्ये एक साडी वगैरे नेसून जायचं, डोक्यावर पदर. पण माझ्या घरचे सासू-सासरे खूप छान आहेत, की ज्यावेळेला मी हे वर्कआउट करायला लागली, परत सुरुवातीला त्यांना सांगितलं नाही, की मी प्रॉडक्ट घेते किंवा काय आहे म्हणून. पण ज्यावेळेला मग मी वर्कआउट करायला लागली, त्यावेळेला त्यांनाही आनंद झाला, की ही स्वतःसाठी वेळ देते आहे. परत माझ्या मिस्टरांनाही बरं वाटलं, कारण ते एका त्रासातून सुटले होते. त्या मॅडमांनी मला, माझी नणंद आहे, त्यांनी मला अर्चना मॅडमांचा नंबर दिला. अर्चना मॅडमांनी मला स्वतः फोन केला. त्यांनी मला स्वतः वेळ दिला. परत प्रोडक्ट कसे मी फॉर्म्युला 1, फॉर्म्युला 2 हे घेतलं. परत माझं 10 किलो वजन कमी झालं होतं. आणि त्यानंतर माझं असं कन्सिस्टन्सी नाही राहायची. कारण कधी ट्रेनिंग लागतं किंवा कुठे जावं लागलं, तर मग मला बुट्ट्या लागतात. पण मॅडमांनी वेळ काढून स्वतः फोन करायच्या आणि अजूनही करतात त्या. परत सर सुद्धा विचारत असतात, की काय सुरू आहे. आता मी सध्या अ, माझं 75 किलो वेट होतं. आता 62 आहे. आणि गेल्या 1 वर्षापासून मी वेलनेस फॅमिली सोबत आहे. त्यांचा रिझल्ट पण खूप छान आहे. आणि मेन म्हणजे असं नाहीये त्यांचं, की तुमचं वेट कमी झालं, तुम्ही वर्कआउट केलं नाही, तर मग ते सोडून देतील असं म्हणून. ते स्वतःहून विचारपूस करतात आणि काही प्रॉब्लेम असेल तर त्यांना सजेशन देतात ते. त्यांचं एक खूप छान आहे प्रतीक सर आणि अर्चना मॅडम. थँक यू सो मच. मी फॉर्म्युला 1 आणि फॉर्म्युला 2 आता मी सध्या फक्त एक वेळेस शेक घेते आहे सकाळी. आणि संध्याकाळी फक्त मुगाचं वरण किंवा मग असं मी म्हणजे नॉनव्हेज नाही खात, पण सोयाबीन वगैरे असंच घेते. आणि मी मेडिटेशनला पण गेली होती. तिथे 5 वाजता जेवायची सवय होती. तर मी 5-5:30च्या दरम्यान खाऊन घेते.
आणि नंतर काही जेवायचं नाही आपण. आणि जे नवीन आहेत त्यांना एकच सांगणं आहे की विश्वास ठेवा स्वतःवर आणि वेलनेस कोचवर. ते खूप चांगलं सजेशन देतात आणि ते स्वतः घेतात. असं नाहीये, एखाद्या वेळेला काय होतं, एखादं प्रोडक्ट आपण विकण्यासाठी किंवा त्याचा प्रचार करण्यासाठी आपण त्यांना एक ते सांगतो त्यांना की याचे उपयोग काय आहेत, त्याचे फायदे काय आहेत आणि तुम्हाला ते कसं घ्यायचं आहे हे. पण हे प्रोडक्ट असं आहे की समोरचा व्यक्ती सुद्धा स्वतः घेतो आपल्यासोबत. त्यामुळे विश्वास ठेवायला काहीच हरकत नाहीये. थँक यू सो मच सर.